नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये येथे किरण आता इथे कानाला भेटलेला असतो आणि आता त्यांनी घडलेला सगळा प्रकार कानाला सांगितलेला असतो. काना म्हणतो, तुम्हाला किडनॅप करणारं कोण आहे, नेमकी त्या पाठीमागं कोण आहे. तेव्हा किरण म्हणतो, अरे मला किडनॅप केलं, त्यानंतर जान्हवीला किडनॅप केलं आणि जान्हवीवर जीव घेण्याचा हल्ला केला त्यांनी आणि हा सगळा प्रकार मला बघवला नाही. जान्हवीचा जीव धोक्यात होता, त्यामुळे मी खरंच तुझं नाव त्यांना सांगितलं आणि तुझं त्यांना ऐकायचं होतं. आणि किरण म्हणतो की तुला खरं सांगू का, आपल्या कंपनीत जे काम करतात ना राजेश, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की राजलक्ष्मीनंतर हे सगळं कारभार सांभाळणारा कोण आहे. आता त्या पाठीमागे किरण सांगतो की तो सचिन तुला आठवतं का, तू त्याला काम दिलं होतं आणि तो सचिनने आज नोकरी सोडली आहे आणि या सगळ्या पाठीमागे तोच होता. त्यांनीच राजेशला हे सगळे प्रश्न विचारायला लावले होते. तेव्हा आता काना म्हणतो की अरे तू बरंच केलं, जान्हवी बरी आहे का, ती ठीक आहे ना, आणि मग तिला तिला वाचवण्यासाठी तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, ते बरं झालं. तेव्हा आता इथे किरण म्हणतो, खरंच ही सरकार जी आहे ना तीच हे सगळं करत आहे. तेव्हा आता काना सांगतो की तो भरत भालेराव खोटा पोलीस, त्याचा शोध घेतला, त्याचा मोबाईल मला सापडलेला आहे आणि तो मोबाईल मी आता रिपेरिंगला टाकलेला आहे आणि त्यामध्ये नक्कीच सरकारचे कॉन्टॅक्ट असणार आहे आणि तो नंबर आपल्याला एकदा मिळाला की आपण तिच्यापर्यंत पोचण्याचा आपला मार्ग रिकामा होईल. आता इकडे खूप जास्त डोक्याला इथे विचारपूर्वक आठवत असते. आता ही ते मनस्विनी म्हणत असते की या सगळ्या पाठीमागे कोण आहे, हे सगळा प्रकार कोण घडून आणत आहे, हा कबीर किर्लोस्कर म्हणजे नेमका कोण आहे आणि हा कानाशीचा त्याशी जे काही संबंध तर नसेल ना. आता मात्र येथे मनस्वी खूप विचार करत असते आणि कानाच्या मागचं सगळं आठवत असते. कंपनीमध्ये जेव्हा काना काम करत होता तेव्हा कानाने किर्लोस्करांशी काही संबंध होता का आणि त्यांच्याविषयी काही आपलं सगळं माहिती त्यांना पुरवत होता आणि मग ती एक एक क्षण तो आठवत असते. आणि जेव्हा कानाने तिच्याकडे सरकार जेव्हा कंपनीत होती तेव्हा कानाला खूप मोठं पद नोकरी लागत होती. तेव्हा मात्र काना इथे परशुही सांगतो की काना गायब झालेला आहे आणि मग इकडे राजलक्ष्मी जेव्हा येते तेव्हा काना म्हणतो की आशीर्वाद द्या, कामाला सुरुवात करत आहे. हा एक एक क्षण येथे आता सरकार आठवत असते आणि येथे पडायला लागते तेव्हा काना तेव्हा धरतो. तेव्हा आता मात्र हिला नक्कीच कळालेलं असतं की कानाचं रिलेशन काहीतरी कबीर किर्लोस्कर म्हणजेच कानाचं काहीतरी रिलेशन असू शकतं. आता कानाचा झाला हा, काना जर त्यांना माहिती पुरवत असेल तर नेमका हा आता कबीर किर्लोस्कर म्हणजे आता नेमका आहे तरी कोण. आता इकडे मासाहेब जेवायला बसलेल्या असतात. आता तितक्याच अपर्णाने ताट करून आणलेलं असतं. तेव्हा त्यांच्या घरातल्या मेड म्हणतात की आज मी त्यांना म्हणत होते तुम्ही घेऊन नका जाऊ, पण त्यांनी ऐकलं नाही, त्यांनीच ताट करून तुमच्यासाठी आणलं आहे आणि आज सांगू का मासाहेब, आज सगळा स्वयंपाक त्यांनीच बनवलेला आहे. तुम्हाला जी आवडती ती डाळीची आमटी आणि त्यांनीच बनवलेली आहे ही भाकरी. तेव्हा आता मात्र मासाहेब म्हणतात की हा सगळा बदल बघून तुमच्यामध्ये मला खूप बरं वाटलेलं आहे. आता इकडे एकदा अपर्णा सखीला भेटली होती आणि हा सगळा बदल सखीमुळे घडलेला होता. तेव्हा आता मासाहेब म्हणतात की खरंच कबीरने तुझे डॉक्टर बदलले आणि त्यांचाच तुला फरक झालेला आहे. तुझ्यामध्ये हा बदल बघून मला खूप छान वाटलं आहे. आणि मग अपर्णा म्हणते, मासाहेब तुम्ही गोड खात नाही का, गोड हे तुम्हाला आवडत नाही का. आणि मग इकडे सगळेजण टेबलवरती जेवणासाठी आलेला असतो, कानाही आलेला असतो. आता मात्र सखी म्हणते की सखी कानाला म्हणते की कुठे होता काना, तुझी किती वाट बघितली आम्ही, तू आला नाही लवकर. आता मात्र इकडे गौतम म्हणतो, अरे तू नव्हतास ना तर आम्ही सगळ्यांनी आंबे खाल्ले, पण तुझी वाट बघत मात्र सखी थांबलेली आहे. सखीने मात्र आंबा खाल्ला नाही कारण की तिला तुझ्याबरोबरच आंबा खायचा होता. आता मात्र दोघेही म्हणतात. तेव्हा काना म्हणतो, का नाही खाल्ला यांच्या सगळ्यांबरोबर आंबा, खाऊन घ्यायचा ना. तेव्हा सखी म्हणते, नाही मला तुझी वाट बघायला आवडतं आणि तुझ्याबरोबरच हा पहिल्या सीझनचा आंबा जो आहे ना मला तुझ्यासोबतच खायचा होता. आता दोघेही एकमेकांना चेअर्स करतात आणि गौतम म्हणतो की सखी मोबाईल दे, मी तुमचा एक फोटो काढतो. आणि मग गौतम सखी आणि कानाचा येथे फोटोशूट करतात आंबा खाताना आणि मग ते दोघेही आंब्याचा आस्वाद घेत असतात बरोबर. आता मात्र हे बघून सरकार खाली आलेली असते. सरकार म्हणते, खरंच
खाल्लास ना आता आंबा?" तेव्हा आता मात्र सखी म्हणते, "आई ये ना, बस ना इथे." तेव्हा मात्र सरकार कानाकडे बघत असते. कानाचा तिला संशय आलेला असतो आणि मग ती खाली बघते. तेव्हा म्हणते की "काना, बरं झालं तू आलास. सखी तुझ्यासाठी थांबली होती." आणि मग येथे सखी म्हणते की "हो, का नाही? आपण करूया उद्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आंबा रस." आणि काना म्हणतो, "मला नाही जमत." तेव्हा सखी म्हणते, "अरे, चाळीत कितीतरी गोष्टी मी तुझ्याकडून शिकले आहे आणि आता मी तुला रस बनवायला मीच तुला शिकवेल आणि आपण दोघेही मिळून करूया." तेव्हा आता येथे मनस्विनी म्हणत असते की "आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आंबा रस आणि पुरी करूया." तेव्हा मात्र सखी म्हणते, "हो, आम्हीही तुझी मदत करू." आता मात्र इकडे अपर्णा आणि माँसाहेब दोघेही बसले असतात. तेव्हा अपर्णा म्हणते, "तुम्ही गोड खात नाही का?" तेव्हा माँसाहेब म्हणतात की "खरंच या गोड मी जेव्हा हे सगळं चांगलं होईल, जेव्हा मी या सगळ्या यांचा शोध लावेल, तेव्हाच मी गोड खाईल. गोड खाण्याची इच्छाच गेली आहे." आता माँसाहेबला आठवत असतं की आणि मग इथे अपर्णा उठते आणि तेथून ती बासरी घेते आणि तिथून जात असते. माँसाहेब आता अपर्णाकडेच बघत असतात. तिच्यामध्ये एवढा बदलाव आणि फोटोकडे जाते आणि त्यांच्या फोटोवरून हात फिरवते. काना एकदम बालपणीचा त्यांचा फोटो असतो. कानाच्या फोटोवरून हात फिरवते. तेव्हा मात्र येथे अपर्णा म्हणत असते की "खरंच आपली फॅमिलीला जो आनंद आहे ना, तो गेला आहे आणि तो आनंद आता आपल्याला परत आणायचा आहे. त्यासाठी माँसाहेब तुम्हाला एक सांगू का? आपल्या कानाचं लग्न करावं लागेल आणि कानाची बायको घरात आली की पुन्हा आपली फॅमिली पुन्हा पूर्ण होईल." तेव्हा मात्र माँसाहेब इथे अपर्णाकडे बघतच राहतात. आता माँसाहेब म्हणतात की "मला आता सूड घ्यायचा आहे." त्यांनी माझ्या मुलाला जसं देवदत्त त्याला खून केला आणि खून करून मारून टाकलं, असं माँसाहेब म्हणत असतात. तेव्हा अपर्णा मात्र म्हणत असते, "हे सगळं नको आहे करायला. आपण कोण आहे? तो वरचा सगळा करता करविता आहे. तोच सगळं करून आणेल आणि आपण नको या सगळ्यामध्ये पडायला." तेव्हा मात्र इकडे आता मनस्विनी म्हणत असते की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सगळे राग, रुसवे-फुगवे आता इतक्या वर्ष मनस्विनी माझं नाव घेऊन तेजस्विनी म्हणून जगली आणि तेजस्विनी म्हणून सगळे लोकं आता माझा तिरस्कार करत असतील. सगळी नाती दुरावली गेलेली आहे आणि तुम्हाला तिने कधी शांतपणे खाऊही दिलेली नसेल. आता प्रत्येकाला मनस्विनीने जे जे केलेलं होतं ते आठवायला सुरुवात होते आणि मग इथे मनस्विनी म्हणत असते की तिने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, म्हणूनच तुम्ही एवढे शांत बसला आहेत आणि तुमचे शांत बसण्यापाठीमागचं शांत बसण्याचं कारणच मला सांगून गेले. तिने तुम्हाला किती त्रास दिला आहे. पण तुम्हाला एक सांगू का? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सगळं विसरून आता आपण एक नव्याने सुरुवात करूया आणि आपले जुने संबंध परत टिकून ठेवूया. जुने संबंध परत हे करूया. तेव्हा आता सखी म्हणते की राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कोण त्या आणि त्यांना का बोलवायचं? आता सखीलाही प्रश्नच पडलेला असतो. आता आई या सगळ्यांना का बोलवणार असते आणि राजलक्ष्मी किर्लोस्करला घरी जेवण करायला बोलवायचं? आणि मग सखी म्हणते, "आई ठीक आहे, तू म्हणशील तसं, पण तू असं काहीच केलेलं नाही. त्यामुळे तू वाटून घेऊ नको स्वतःला. तू स्वतःची चूक अशी वाटून घेऊ नको. तू काही चुकलेली नाही आहेस आणि का तू असं आम्ही आहोत नाही तुझ्यासोबत." तेव्हा मात्र इकडे आता इथे मनस्विनीचा एक डाव असतो. आता मात्र तिने सांगितलेलं असते की आपण त्यांना बोलवूया. आता राजलक्ष्मी आणि अपर्णा. आता अपर्णा ही तेजस्विनीची मैत्रीण असते. आता कान्हा हे सगळं ऐकून शॉकच होतो. कान्हाच्या हातातून चमचा खाली पडतो आणि मग मग कान्हा इथे मनस्वीला विचारत असतो की "अजून तुम्ही कोणाकोणाला बोलवणार आहात?" तेव्हा आता मनस्विनी म्हणते की "आपण किर्लोस्कर जे आहेत ना, त्यांनाच बोलवूया आपण. कारण की ते आधी आपल्या जवळचेच होते." तेव्हा आता हे ऐकून कान्हा शॉकमध्ये जातो आणि त्याच्या हातातून चमचा पडतो. चमचा पडल्याक्षणी येथे मनस्विनीला डाऊट येतो की कान्हा काहीतरी लपवत आहे म्हणून आणि ती कान्हाकडे बघते. तेव्हा मग कान्हा म्हणतो की ठीक आहे." आता कान्हाला काय करावं काहीच कळत नसतं. आता मात्र अक्षय तृतीयेला हिचा डाव असतो की ही त्यांना जेवण करायला बोलावणार असते. आता दुसऱ्या दिवशी मात्र पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कान्हा या सगळ्याचा शोध तर लावलाच आहे आणि तितक्यात आता बीबी सरकार त्या फाईलवर सही करणार. सगळी प्रॉपर्टी काही क्षणातच मनस्वीच्या नावावर होणार. तेच कान्हा तिथे येऊन
बेबी सरकारला थांबवतो आणि सांगतो, की तुम्ही समोरचा व्यक्ती नेमकी कोण आहे ते ओळखलं आहे का? आणि हा व्यक्ती सरकार आहे अ, की तुमची आई आहे हे तुम्ही ओळखलं आहे का? आता पुढील भागामध्ये आता सखीसमोर पुन्हा एकदा कानाने खरं मनस्वीचं रूप आणून दिलेलं असतं. आता ती तेजस्विनी नसून मनस्वीच होती आणि तिची सखीची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर होता होता कानामुळे राहून गेलेली असते. आता मात्र पुन्हा एकदा मनस्वीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो.